मित्रो, हा 26/11 म्हणजे आज तारीख 26 नोव्हेंबर 2022. आजचा दिवस संविधान दिवस म्हणूनही साजरा केला जातो आपल्या देशात. पण तुम्हाला जर आठवत असेल तर आजपासून बरोबर 14 वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या संविधानिक लोकशाहीवर एक भयावह हमला झाला होता, ज्याला आठवून आजही आपण भयकंपित होऊन जातो. हाताच्या मुठी आपल्या आपोआप वळतात ते आठवलं की डोक्यात एक तिडीक जाते. तो दिवस ज्याला आपण 26/11 असंच बोलत आलो, याच शीर्षकाखाली आठवत आलो, त्या दिवसाच्या 4 दिवस आधी नेमकं काय चाललं होतं यामागे एक रंजक स्टोरी आहे, कहाणी आहे. ते 4 दिवस 26/11चा भयानक आघात हिंदुस्थानवर करण्याआधीचे 4 दिवस हे त्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कसं घालवले होते. नेमकं काय घडलं होतं 22 नोव्हेंबर 2008 ते 26 नोव्हेंबर 2008 या 4 दिवसांमध्ये, हेच आपण आज स्टोरी टेलर प्रभाकरच्या या विशेष भागात जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात DG9 नेटवर्कचं सहयोगी यूट्यूब चॅनल स्टोरी टेलर प्रभाकर आणि मीच तो स्टोरी टेलर प्रभाकर. तुम्हाला जर आठवत असेल तर 26/11च्या हल्ल्यानंतर जो तपास सुरू झाला त्यात मुंबई पोलिसांना, मुंबई इथल्या ATS महाराष्ट्र ATSला कुलाब्याच्या बधवार पार्क या मच्छीमारांच्या वस्तीलगतच्या खाडीत एक ट्यूब बोट सापडली होती, रबरी ट्यूब बोट, जिच्यात बसून हे 10 अतिरेकी किनाऱ्याला लागले होते. पण त्यांना पाकिस्तानातून भारतात आणणारी मोठी नौका अद्याप खोल समुद्रात जवळपास 4 सागरी मैल समुद्रामध्ये आत हेलकावे खात बेवारस पडली होती. या नौकेचं नाव होतं MV कुबेर. यातला M म्हणजे मसानी, V म्हणजे विनोदभाई, कुबेर हे त्या जहाजाला ठेवलेलं नाव होतं. तर विनोद मसानी हा त्या 15 फूट उंच आणि 52 फूट लांबीच्या मच्छीमार जहाजाचा मालक होता. हे जहाज अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भर समुद्रात हायजॅक केल्याच्या स्टोऱ्या आपण ऐकलेल्या आहेत. पण तसं काही घडलेलं नव्हतं. भारतावर हल्ला करायला निघालेले हे लोक एवढे अल्ला भरोसे निघालेले नसणार की चला वाटेत कुठलं तरी मासेमारी करणारं जहाज मिळेल, ते आपण हायजॅक करू आणि त्यांना विचारू, तुमको बंबई का रास्ता मालूम है क्या, हमको जरा वहाँ तक छोड़ के आओ. साला 26/11चा तपास नेमका कोणत्या शहाण्यानं केला होता याचंच मला कधीतरी आश्चर्य वाटतं. पण या सगळ्या थोतांडाला चुकीचं ठरवणारा तपास आपल्या IBने केलेला आहे, जो RVS मणी यांच्या भगवा दहशतवाद या पुस्तकातल्या 26/11च्या चॅप्टरमध्ये काही भागांमध्ये त्या प्रसंगाचं वर्णन करताना आपसुकच बाहेर आलेलं आहे. मित्रांनो, MV कुबेर या जहाजाचं या सगळ्या कांडात फार मोठं योगदान आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही तेवढंच आहे त्या सगळ्या मॅटरमध्ये. पाकिस्तानी लष्कर, ISI, लष्कर-ए-तोयबा यांनी मिळून केलेला हल्ला इतका शार्प आणि सुनियोजित होता की मी जसं मागे एका एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गृह मंत्रालयाच्या मुख्य सचिवांसह महत्त्वाचे 4 अधिकारी जे देशावरच्या आणीबाणीच्या प्रसंगात निर्णय घ्यायला जबाबदार असतात, त्यांना नेमकं 2 दिवस आधीच पाकिस्तानात एका शिष्टमंडळ बैठकीसाठी बोलवून नेमक्या 26 तारखेला मदिरा आणि मदिराक्षीच्या विळख्यात कसं अडकवून ठेवलं गेलं होतं. RVS मणी जे दिल्लीत होते त्यांचंही संध्याकाळी अपहरण करून नंतर त्यांच्या बदल्यात आपल्या हल्लेखोरांना सोडवता येईल का याचीही तजवीज करून ठेवणारे हे जे काही पाकिस्तानी होते, मी मगाशी जसं म्हणालो की अल्ला भरोसे समुद्रात शिरतील का? नाही, अजिबात नाही. MV कुबेर ही 20 तारखेपासून बेपत्ता होती. त्यावर एकूण 5 खलासी होते. या बोटीला पाकिस्तानी तटरक्षक दलानं आधीच हायजॅक करून कराची जवळच्या समुद्रात नेऊन तिथे नांगरून ठेवलं होतं. तिथं अल हुसेनी नावाचं लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकाचं एक भलं मोठं जहाज उभं असायचं कराची जवळच्या समुद्रात. हे अल हुसेनी म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाचं समुद्री केंद्रच होतं. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर झकी-उर-रहमान लखवी याच्या मालकीचं हे जहाज. मोठमोठे खतरनाक दहशतवादी या जहाजावर पाहुणचार जोडायला पडीक असायचे. तर खाऊन पिऊन माजल्यानंतर यांना छोट्या छोट्या जहाजांच्या मदतीनं भारताच्या समुद्री हद्दीत सोडलं जायचं. अनेक जण याच मार्गानं भारतात, विशेषतः मुंबईत घुसलेले आहेत. याही वेळेस हाच प्लान होता. MV कुबेरला 1 दिवस आधी एक एक्स्ट्रा मोटर जोडली गेली होती, तयारी सुरू होती. यामा कंपनीची मोटर, जिचा चॅसी नंबर जो होता तो खरवडला गेला होता, पण तो नंबर आपल्या सुरक्षा यंत्रणांनी रिकवर केल्यानंतर नंबर होता 67 CL 102015. ही मोटार लाहोरच्या एका पाकिस्तानी डीलरने इम्पोर्ट केली होती जपानहून.
याचा अर्थ पाकिस्तानच्या सहभागाचा कुठलाही पुरावा सापडू नये म्हणून MV कुबेरवर बरीच आधीपासून तयारी सुरू होती. म्हणजे मोटार बदलली, तिचा चॅसिस नंबर खोडला, पण तो सरतेशेवटी IBला सापडला. 22 नोव्हेंबरला हे 10 कुर्बानीचे बकरे सकाळी 8 वाजता कराची बंदरातून अल हुसैनीकडे रवाना झाले. सुमारे 40 मिनिटं समुद्रात खोलवर प्रवास केल्यानंतर ते या जहाजावर पोचले. शेजारीच MV कुबेर उभी होती. कुबेरवरच्या 5 पैकी 4 अल हुसैनीवर आणलं गेलं. त्यांना या 10 जणांशी बोलायला दिलं. भारतीय हद्दीत नेमकं कसं बोलतात, हिंदी, गुजराती, कच्छी कुठल्या भाषेत बोलायचं, भारतीय तटरक्षक दलाला कसं गुंगवायचं, त्यांना काय उत्तरं द्यायची, हे सगळं समजून घ्यावं असं त्या इंटरॅक्शनचा मूळ इरादा होता. नंतर या 4 तिथेच ठार करून संपवलं. एक जो त्या कुबेरवर शिल्लक होता त्याचं नाव होतं अमरसिंग सोलंकी, जो ते जहाज चालवायचा, खलाशी होता. 22 नोव्हेंबरचा दिवस या 10 जणांनी अल हुसैनीवर पाहुणचार घेतला आणि दुसऱ्या दिवशी 23 तारखेला दुपारी 3 वाजता ते MV कुबेरवर चढले. त्यांना प्रत्येकाला एक बंद बॅग दिली गेली होती. त्यात AK-56 रायफल, दारूगोळा, हातबॉम्ब, 9mm पिस्टल, RDXपेक्षाही भयानक अशी स्फोटकं ज्यात डिटोनेटर्स वगैरे जोडलेले होते, रिमोट जोडलेले होते, सगळं कसं विध्वंसासाठी तयार केलेलं असं सामान ते घेऊन 10 यमदूत हिंदुस्थानच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत जहाजावर खाणं पिणं होतं, कपडे होते, साबण, तेल, डिझेलने भरलेलं एक पिंप होतं आणि फर्स्ट एड किटची एक पेटीसुद्धा होती. यातल्या बहुतेक सामानांवर मेड इन पाकिस्तानचे शिक्के होते. या 10 जणांच्या बॅगेत पुढच्या प्रवासात खायला काय होतं तर ड्रायफ्रूट्स भरून दिले होते, पिस्ता, बदाम, खारीक. एक सॅटेलाईट फोनही होता या जहाजावर. बाकी 10 जणांना 2-2च्या 5 टीममध्ये विभागलं असल्यानं त्या प्रत्येक टीमच्या मोरक्याकडे एक मोबाईल आणि एक सॅटेलाईट फोन होता. MV कुबेर ही 26/11ला दुपारी 4 वाजता मुंबईच्या जवळ म्हणजे तब्बल 4 सागरी मैल अंतरावर येऊन पोचली. त्यानंतर ज्याने 2 दिवस 2 रात्र न झोपता या लोकांना भारताच्या सागरी हद्दीत आत आणून सोडलं, त्या अमरसिंग सोलंकीचा गळा चिरला, त्याला ठार केलं गेलं. कुबेरवरचे खलाशी 4 कराचीजवळ मारले गेले आणि 5वा इकडे मुंबईजवळ. त्यानंतर या लोकांनी आपल्या जवळची रबरी ट्यूब बोट फुगवायला घेतली. ती फुगताच त्यातून ते बधवार पार्कच्या खाडीत पोचले. ते 4 सागरी मैल पार करून त्यांच्याकडे GPS वगैरे सगळं होतं. हे आपण मान्य केलं तरी नेमकं कुठं जायचंय, अगदी कुठल्या गल्लीत घुसायचं आणि ते कुठून बाहेर पडायचंय हे GPS थोडीच त्यांना सांगत असणार. एवढं GPS ॲक्युरेट होतं का 2008 साली? ज्या पद्धतीनं त्यांचा कराची ते मुंबई प्रवास हा लष्कर-ए-तोयबाच्या गायडन्सने सुखरूप झाला, तो अमरसिंग सोलंकी होता ज्याला सगळा हा रूट माहिती होता, तसाच तो मुंबई जवळून बधवार पार्क ते तिथून पुढे लिओपोल्ड कॅफे, CST, ट्रायडेंट या ठिकाणी कसा झाला असेल? त्यांना इथं नेमकं कोण गाईड करत होतं? त्यांचा सॅटेलाईट फोन जर इंटरसेप्ट केला गेला होता तर बधवार पार्क कप परेड ते पुढचा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला याचा मागोवा का घेतला नाही? त्या दरम्यान ते कोणाशी बोललेत का? जर बोलले असतील तर ते नंबर डिस्क्लोज का केले गेले नाहीत? ते नंबर आणि ते लोकेशन जर भारतातले असतील तर ते कोणाचे होते? तर यावर अद्याप कोणीच कसं बोलत नाही. तर मुंबई जवळ आल्यानंतर पुढचे 4 सागरी मैल 1.5 तासात पार करून हे लोक बधवार पार्कला पोहोचले. रबरी बोट खोल पाण्यातच सोडून ते पोहत किनाऱ्याला आले असं रिपोर्टमध्ये लिहिले. पण मला सांगा, हे 10 लोक पाण्यात पोहून किनाऱ्याला आले म्हणजे चिंब भिजले असणार, त्यांच्या खांद्यावरच्या बॅगा, त्यांचं सामान भिजलं असणार. त्या अवतारात जर हे लोक बधवार पार्क कोळीवाड्यातून बाहेर पडत असतील तर ते तिथल्या कुठल्याच सामान्य कोळी बांधवाला दिसले कसे नाहीत? सगळ्या घटनाक्रमात मला खटकलेला हा पार्ट आहे. कारण मी स्वतः बधवार पार्कला अनेकदा गेलेलो आहे. कारण माझं ऑफिस तिथून जवळच होतं. मी स्वतः मला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर शोधायला कप परेडच्या मेन रोडवरून आत कोळीवाड्यात शिरून थेट खाडीजवळ जाऊन संध्याकाळच्या वातावरणातले खाडीवर जे नांगरलेले ज्या मच्छीमारांच्या होड्या होत्या त्यांचे फोटो काढायचो तिथे जाऊन. त्या कारणाने तिथे बराच वेळ रेंगाळायचो. ते सगळं इमॅजिन करून बघायचो की ते लोक कसे उतरले असतील, कसे याच रस्त्याने बाहेर गेले असतील. तर गंमत म्हणजे माझ्यासारख्या इनशर्ट केलेल्या, खांद्याला बॅग लटकवलेल्या एका ऑफिस गोअर दिसणाऱ्या माणसाकडं इथले बरेच लोक कुतूहलानं बघायचे, कोण हा बाबा, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. तर मला सांगा,
पाठीवर 25-30 किलोच्या सॅक्स घेऊन वर्स्ट कम वर्स्ट सिनॅरिओमध्ये भिजलेल्या अवस्थेत जर 2-2चे हे ग्रुप, एक 10 लोक तिथून बाहेर पडत असतील तर तेव्हा त्यांना कुणीच पाहिलं नाही, कोणी हटकलं नाही, अरे बाबा कुठे चालले भिजून तुम्ही सगळे. मला हे हजमच होत नाही आहे. मग ते बधवार पार्क ते कप परेड मेन रोड हे अंतर पार करून गेले कसे? त्यांना कॅमोफ्लॅज करून लपवून बाहेर काढले गेले का? त्याशिवाय हे शक्य नाही. आणि जर तसंच जर काही घडलं असेल तर हे सहाय्य या 10 जणांना इथे मुंबईत, महाराष्ट्रात, आपल्या हिंदुस्थानात केलं कोणी? मित्रांनो बघा, मी सुरुवात केली होती MV कुबेर जहाजाची स्टोरी सांगायला, आणि जसं जसं हे जहाज कराचीहून मुंबईकडे सरकत गेलं तसं जसं माझा फोकसही त्या कुबेरवरून हटला आणि परत त्याच प्रश्नावर येऊन ठेपला. मित्रांनो, 14 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी हे 10 यमदूत पाकिस्तानातून भारतात आले. समुद्रातून बाहेर पडताना आधी ठरल्याप्रमाणे त्यांनी 2-2चे गट केले. टॅक्सी पकडून पुढे ते लिओपोल्ड कॅफे, CST, कामा हॉस्पिटल, ट्रायडेंट हॉटेल, ताज, मेट्रो सिनेमा, छाबड हाऊस ते नरिमन हाऊस या ठिकाणी पोहोचले. यात प्रवासाला वापरलेल्या टॅक्सीमध्ये त्यांनी स्फोटकं पेरून ठेवली होती. पुढे जाऊन एका टॅक्सीतल्या स्फोटकाचा पारलेला स्फोट झाला, तर दुसऱ्या टॅक्सीतली जी स्फोटकं होती ती माझगाव डॉकजवळ फुटली. त्या संपूर्ण गदारोळात 165 निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, तर 604 लोक जखमी झाले. हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरचा, भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला म्हणता येईल. या हल्ल्यामुळे भारताच्या इंटेलिजन्सच्या कार्यक्षमतेवर जगभरातून प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. पण ज्या देशातच घरभेद्यांचा भरणा असतो त्या देशाला बाहेरच्या शत्रूची गरजच नसते मुळात. तो देश आतल्या आत पोखरला जातो. MV कुबेर ही पोरबंदरच्या विरोध मसानी यांची बोट भर समुद्रात हरवते. तिचा माग कोणी काढला का? ती बोट परत 8 दिवसांनी भारताच्या समुद्री हद्दीत शिरली तेव्हा ती कोणालाच कशी दिसली नाही? तिला हटकलं का नाही? असे बरेच प्रश्न 26/11 घडून गेल्यानंतरही कायम आहेत. त्याची उत्तरं कधीतरी मिळतील की मिळणारच नाहीत. हे सगळं आठवलं आणि त्यावर विचार केला की मनात येतं, त्या दिवशी हकनाक बळी पडलेल्या त्या निष्पाप जीवांच्या आत्म्यांना खरंच चिरशांती लाभली असेल का? नसेल तर ती कधी लाभणार, कधी मिळणार? 14 वर्ष तर उलटली की या घटनेला. आता प्रभू रामाचा वनवासही 14 वर्षांनंतर संपला होता. हा गुंता कधी सुटणार? त्या 10 जणांपैकी जिवंत पकडलेल्या अजमल कसाबला जोवर फाशी दिली जात नव्हती ना, तोवर आपण 26/11 दरवर्षी नाक्यावर मेणबत्त्या लावून श्रद्धांजलीचे कार्यक्रम करत बोंबलत फिरत होतो. तर कसाबला फासावर लटकावला आणि आपल्या त्या वेदनेचा ठसका कमी झाला बहुतेक. हळूहळू आपण हे विसरूनही जाऊ की आपल्याच घरात घुसून त्या 10 जणांनी भारताला ललकारलं होतं. आपल्याच आप्तस्वकीयांच्या छाताडांवर चिनी बनावटीच्या गोळ्यांचा वर्षाव केला होता. मला वाटतं काही घटना अशा असतात की ज्या जगाच्या अंतापर्यंत एक रहस्य म्हणूनच राहणार आहेत. 26/11चा तपास ही सुद्धा त्यातलीच एक घटना म्हणायची का? तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. तुर्तास थांबतो, पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी एक विनंती. जसं आकार डिजिनन या राजकीय विश्लेषणाच्या चॅनलवर तुम्ही भरभरून प्रेम करताय, तसंच या स्टोरी टेलरवर देखील थोडासा अनुग्रह करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या गोष्टींच्या पुनर्प्रत्ययाचा अनुभव घ्या ज्या गोष्टीत काहीतरी दडलंय. 2 ओळींमधला एक वेगळाच आशय दडलाय. त्या गोष्टी, त्या स्टोरीज. धन्यवाद. नमस्कार.